आहेत आहेत आहेत. सॉरी सॉरी आहेत. हां सन्मान चिन्हच आहेत ते. नाही नाही एक मिनिट. एक द्या याच्यासाठी तर द्या. घेऊ परत. आयर लगेच परत घेतला जाईल. नाही नाही बाहेरचे नाही. ही सुवर्ण सन. हो, गावचं खेळू शकतो. हो. मग खेळू दे ना. जे संघ आहेत त्याच्यात खेळवा. जे संघ नियोजित केलेले आहेत, जे नियोजित केलेले संघ त्याच्यात खेळवा. तर आपण सामनावीराची ट्रॉफी प्रदान करणार आहोत. सन्मान चिन्ह दे मग नंतर घेऊन ठेवा. आपण देऊ ना पोचू ना. आपले खेळाडू इथलेच आहेत. आपले सर्व समजदार खेळाडू आहेत. मी विनंती करतो हनुमानजी बेंदर तसेच लक्ष्मणजी भवर आपण हे सामनावीराचा पुरस्कार आपण प्रदान करायचा आहे. तर आपण पाहू शकता सामनावीराची जी ट्रॉफी आहे ती प्रदान करणार आहोत आपण. तुषार शेलार या खेळाडूला अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये राहिली आणि सन्मानित केलं जातं. व्यासपीठावर आपण पाहू शकता सन्माननीय हनुमानजी बेंदर आणि लक्ष्मणजी भवर यांच्या शुभ हस्ते ही सामनावीराची ट्रॉफी देऊन सन्मानित केलं जाते. खूप चांगला खेळ या मॅच मध्ये राहिला. या मॅचचा हिरो राहिला. तर आपण पाहू शकता सामनावीराचा जो किताब आहे तो तुषार शेलारला मात्र दिला जातोय. या मॅचचा हिरो ठरला. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कर्ता राहिला. खूप चांगला खेळ तुषार शेलार आपला राहिला. पुढील मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. तर जाऊया दुसऱ्या मॅचच्या दिशेने जिथे फलंदाजी करत असताना आपण आईगाव देवी साखरोली बी टीमला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. टॉस जिंकून देपोली स्पोर्ट देपोली टीमने क्षेत्र स्वीकारले गेले आणि मॅचला होती सुरुवात. पंचांचा इशाऱ्यात आहे गेम ऑनचा. दुसऱ्या मॅचला सुरुवात. यावेळेस पहिला चेंडू चांगल्या पद्धतीचा राहिला. कुठली धाव यावेळेस घेतली गेली नाही. फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. अक्षय पाटील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. डावकुरी आताचा बॅटर केशव पाटील स्ट्राईक एंडला जाणला जातो हा बॅटर मोठ्या पटक्यांसाठी. यावेळेस डाव्या एसटीचा बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा तो व्हाईट बॉलचा. अतिरिक्त धावाने खातं उघडलं जाते. विलासजी दिवा यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळला जातोय. बॅकवर्ड मध्ये चेंडू निघून गेला. एक धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 2. स्ट्राईक एंडला यावेळेस पाहायला मिळतोय गणेश आणि केशव ही सलामीची जोडी. बालारामजी बेंडू पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. तर पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. ज्या पद्धतीने पाहिलं तर अतिरिक्त धाव डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव म्हणजे 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. यावेळेस फ्री हिटचा फायदा उठवता आला नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. Hello, check, hello, hello, check, hello, check, hello, hello, check, hello, hello,
check, hello, hello, check, hello, hello, check, hello, hello, hello. धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 4च धाबा फलकावर जोडता आल्यात. आई गावदेवी साखरोली बी टीम आपण पाहतोय बॅटिंग करत असताना, टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर विलाची दिवा यांचं शुभागमन. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत. तर गोलंदाजी ट्रॅकवर अक्षय पुणेच एकदा. यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडू ची समाप्ती झाली. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा आहेत 4. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल या षटकामध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या खेळानंतर 4 धावा फलकावर आतापर्यंत पाहायला मिळतात. जयेश हा गोलंदाज दुसऱ्या षटकाकरिता. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, चेंडू सर्व एष्ट्यावर आदळलाय, फर्निचर उद्ध्वस्त झालंय. विकेट क्रमांक पहिला जाईल मैदानाच्या बाहेर. तर दुसऱ्या विकेटचं पतन झालंय. केशव पाटील हा त्रिपलच्या स्वरूपामध्ये मैदानाच्या बाहेर जात असताना आपण पाहतोय. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या परतीला प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. हॅलो 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 चिक हॅलो. तर न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस बॅटच्या साह्याने मात्र एक धाव टिकल्या झोन मध्ये निघून जाईल. रोशन आपण बॅटर पाहताय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 5. 5 धावा फलकावर आहेत. रोशन आणि गिरीश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. 2 विकेट्स गमावल्या गेल्या. इथून मात्र पार्टनरशिप करावी लागेल धावसंख्या उभारायची असेल तर. काय नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही. तर व्हाईट बॉलचा इशारा पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 6 धावा फलकावर. 1 मिनिट थोडं थांबव. प्रथमेश पाटील हॅलो हॅलो आपण व्यासपीठाच्या कडे यायचंय स्कोरिंग साठी. आपण कुठे जाऊ नका. हॅलो चेक, हॅलो चेक. तर धावसंख्या आपण पाहतोय 8 या अंकावर. यावेळेस डाव्या यष्टीचा बाहेरचा चेंडू, पंचांचा इशारा येतो वाईट बॉलचा. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली 9. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय गिरीश, तर नॉन स्ट्राईक एंडला रोशन.
आतापर्यंत फलकावर धावा पाहायला मिळत आहेत 9. जयेश हा गोलंदाज पुणे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चंद्रकांत पाटील यांचं शुभ आगमन. आपलं सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. तर धावसंख्या आपण पाहतोय फलकावर आहे 10. स्ट्रायकेनला रोशनला पाहतो. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मधून लॉंग ऑन पोहोचलाय चेंडूपर्यंत. थोडंसं फंबल झालं. त्यानंतर मात्र 2 धावा इथं मात्र कंप्लीट करत असताना बॅटरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचले 12. आपण जर आत्तापर्यंतचा खेळ पाहिला तर धावांसाठी संघर्ष करावा लागलाय. MRIचा हा चेंडू आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. अधिराज्य गाजवत असताना यावेळेस पंचांचा इशारा आलाय. नो बॉलचा अतिरिक्त धावाचा भरणा मात्र फलकावर पाहायला मिळेल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 13. आता मात्र मुभा असेल या बॅटरला. फ्री हिटचा फायदा उठवला जाईल का? मोठा स्ट्रोक घेतला जाईल का? धावांना आकार दिला जाईल का? हे बरेच सारे प्रश्न मैदानाच्या आतमध्ये उद्भवलेत. परंतु गोलंदाज मात्र इथून कमबॅक करेल का? चांगला चेंडू हाताळेल का? यावेळेस चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा चेंडू आहे. कुठली विकेट यावेळेस गमावली जाणार नाही. चेंडू डिक्लेअर झोनमध्ये एका धावेकरिता निघून जाईल. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 14. हॅलो. तर एकंदरीत पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या आपण पाहतोय 14. 14वर 2 अशी परिस्थिती आपण पाहतोय. बॅटिंग करत असताना टॉस हारल्यानंतर आई गावदेवी साखरोली बी टीम देपोली स्पोर्टच्या विरोधात. तर पहिला चेंडू ऑन साईडला स्ट्रोक केला गेलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत सहजरित्या 2 धावा इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण बॅटर रोशनला मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. 2 धावेने धावफलक पुढे जाईल. 16 या अंकावर जाऊन पोहोचलाय. तर आपण जाणार आहोत व्यासपीठाकडे जिथे उपस्थित मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. लिहून द्या मला. नाव नाही बोलता येणार. नाव वेगळं दे. तर आपण जात आहोत व्यासपीठाकडे तिथे शुभ सन्मान केला जाईल. तर आपण उपस्थित आहेत मान्यवरांचा शुभ सन्मानकडे बोलणार आहोत. उपस्थित सौ ललिता एकनाथ बोचल सदस्य ग्रुप ग्रामपंचायत यांचा शुभ सन्मान केला जाईल. मी गोविंदजी रावतेजींना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर.
सौ ललिता एकनाथ बोचल सदस्य ग्रुप ग्रामपंचायत पिलांच्या खुर्द यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत व्यासपीठावर. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. ग्रामपंचायत सदस्य ललिता एकनाथ बोचल यांचा शुभ सन्मान. तर आपण पाहू शकता मायेचे उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर. आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आपले खूप खूप मनापासून आभार. त्यानंतर आपण उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. तुलसीबाई रावते जी उपस्थित आहेत ग्रामपंचायत सदस्य, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी विनंती करतोय. मोहनजी मुकणे या स्पर्धेचे जनक, यांना विनंती असेल आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. आपण पाहू शकता मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून मान्यवरांचा केला जातोय. या स्पर्धेचे जनक आयोजक मोहनजी मुकणे, उपसरपंच यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. मायेचे उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान देऊन त्यांचा शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत गोविंदजी रावतेजी उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना पुनश्च एकदा विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर. त्यानंतर उपस्थित आहेत बाबलेजी बोचल, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय. शुभ सन्मान केला जातो व्यासपीठावर बाबलेजी बोचल यांचा. त्यानंतर उपस्थित आहेत योगेशजी पाटील, यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुनश्च एकदा मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. उपसरपंच मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते केला जातोय शुभ सन्मान. योगेशजी पाटील, श्यामजी पाटील जींचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की त्यांनी त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. करत असताना आपण पाहतोय अजयजी बगले समाजसेवक. त्यानंतर चंद्रकांत पाटील हे उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. शुभ सन्मान केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत रामभाऊ पाटील, आमचे समालोचक. खऱ्या अर्थानं पाहिलं तर तिथूनच आम्ही समालोचन क्षेत्रामध्ये पदार्पण केलं. ते आमचे मार्गदर्शक रामभाऊ पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. आणि त्यांचा आवाज मात्र आपल्याला आजच्या दिवसामधून या स्पर्धे माध्यमातून पाहायला मिळेल.
I got facts over tracks, isn't that spitting slow, spitting fast, I could roast, I could gas, think I'm okay at last. दशरथजी वलवी जे उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या सदस्य चषक 2024 मध्ये केला जातोय. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. त्यानंतर उपस्थित आहेत लक्ष्मण दापसे यांना विनंती असेल आपण पुढे या. मी अजयजी बगले यांना पुन्हा विनंती करतोय आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. त्यानंतर विलासजी दिवा हे उपस्थित आहेत त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. So remarkable. Thoughts in my head, a collage and they spread. I'll be great one day, going off of my meds. No, I'm not giving up, no, I'm not giving in. I will make it to the top, taking off in the wind. I gotta make it, I'm saving every day to taste it. I'm patient, but my mind, it can hardly take it. I'm chasing a dream that I've had for 7 pages of vacant. I'm a kingdom for the taking. आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान केला जातोय. विलास जी दिवा यांचं शिक्षक आहेत त्यांचा शुभ सन्मान आपण पाहतो. या स्पर्धेचे जनक मोहनजी मुकणे यांच्या शुभ हस्ते केला गेलाय. त्यानंतर उपस्थित आहेत राजारामजी भोईर यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी पगले यांना विनंती करतोय की या स्पर्धेचे जनक मोहनजी मुकणे यांना सुद्धा विनंती करतोय. A1 जोडी त्यांच्या शुभ हस्ते केला जातो. इथे शुभ सन्मान राजारामजी भोईर यांचा. उपस्थित आहेत बालारामजी पाटील यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी अजयजी बगले यांना विनंती करतो की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. मान्यवरांचा शुभ सन्मान मान सन्मान अतिथी देवो भव ही जपली जाते. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता सदस्य चषक 2024 रविवारचा धमाका आणि मान्यवरांची मांदियाली आपल्याला व्यासपीठावर पाहायला मिळते. बालाराम जी पाटील यांचा शुभ सन्मान शाही सन्मान व्यासपीठावर होत असताना समाजसेवक अजयजी बगले यांच्या शुभ हस्ते. धन्यवाद. पुण्याच्या एकदा सर्व मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप आभार. आपण या व्यासपीठापर्यंत आलात. या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपलं मनापासून आभार. हॅलो हॅलो. तर आपण उपस्थित आहेत मारुतीजी गायकर यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपला शुभ सन्मान करण्याकरिता. मी ग्रामपंचायत पिलंजे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा इथे शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहू शकता मारुतीजी गायकर यांचा शुभ सन्मान केला जातोय. प्रेम आणि शांतीचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्हून त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. आपण आलात या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. पुण्याच्या एकदा मनापासून आभार. त्यानंतर चेतनजी पाटील यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या आपला शुभ सन्मान केला जाईल. मी अजयजी बगले समाजसेवक यांना विनंती करतोय की त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे.
आपण पाहू शकता शुभ सन्मान केला जातोय व्यासपीठावर चेतनजी पाटील. त्यानंतर पंकज पाटील यांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. आपला शुभ सन्मान केला जाईल व्यासपीठावर. मी ग्रामपंचायत पिलांचे खुर्दचे उपसरपंच मोहनजी मुकणे यांना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान करायचा आहे. 1 रन 1 विकेट 1 ओव्हर. तर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. 1 रन 1 विकेट पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 22 धाबांचा टार्गेट. त्यानंतर उपस्थित आहेत मामजी वळवी यांना विनंती असेल आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा शुभ सन्मान केला जाईल. एकनाथ बोचल आपण सुद्धा या. मी अजयजी बगले यांना विनंती करतोय की एकनाथ बोचलजींचा शुभ सन्मान करायचा आहे. या विभागातील सर्व मान्यवर सर्व प्रतिष्ठित नागरिक यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. अतिथी देवो भव. आणि या स्पर्धेचे जनक आपण पाहतोय ग्रामपंचायत उपसरपंच मोहनजी मुकणे. सुरेशजी वारणा आणि बारकू भोगाडे. सुरेशजी वारणा आणि बारकू भोगाडे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे. सदस्य चषक 2024 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर धन्यवाद. जाऊया जिथे मैदानात दुसऱ्या मॅचतील दुसऱ्या इनिंगकडे. 2 षटकांचा 1 षटकाचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 धाबा फलकावर. तर आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ आगमन सन्माननीय श्री देवीदासजी पाटील यांचा शुभ सन्मान. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकता देवीदासजी पाटील सन्माननीय श्री देवीदास पाटील यांचं शुभ आगमन आपल्याला पाहायला मिळतोय. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम वेलकम सुस्वागतम सुस्वागतम. कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणबी समाज संस्था अध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा देवीदासजी पाटील यांचं शकता व्यासपीठावर शुभ आगमन पाहायला मिळतोय. देवीदासजी पाटील कृषी उत्पन्न बाजार समिती भिवंडी माजी सभापती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुणबी समाज संस्था उपाध्यक्ष ठाणे पालघर जिल्हा यांचं शुभ आगमन आपण पाहू शकता. आपलं साहेब मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मॅचच्या दिशेने जिथे दुसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. रोशनला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंत फक्त 4च धाबा फलकावर आहेत. जखडून ठेवले फलंदाजांना. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. क्षेत्ररक्षक उभा ठाकलाय परंतु झेल सुटलाय. गिरीश ही चुकी करतोय आणि त्या दरम्यान मात्र 2 धाबा इथे मात्र कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याने धाव फलक पुढे जाऊन पोहोचेल 6.
22 धावांचं माफक आव्हान आहे, परंतु चांगली गोलंदाजी या पहिल्या 2 षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावर धावा आहेत 6. आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू विजयाकरिता धावा आवश्यक आहेत 16. अंकुश खडकेजींना विनंती असेल आणि लाडके भवर यांना सुद्धा विनंती असेल, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचे. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावर धावा आहेत 6. आता मात्र 6 चेंडू आणि 16चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये उभं ठाकलंय. समीकरण जरूर मोठं आहे, परंतु इथून मात्र फलंदाजांना आपली किमया दाखवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. धावफलकावर 6 धावा आहेत. 6 मध्ये 16ची आवश्यकता आहे. देपोली स्पोर्ट देपोली 22 धावांचं आव्हान होतं, मात्र कमालीची बॉलिंग करत असताना आपण 2 गोलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. रघुनाथ याने पहिले षटक हाताळलं, 1 विकेट घेऊन 1च धाव खर्च केली. चांगले षटक त्या गोलंदाजांना हाताळलं गेलं. आणि दुसरं षटक पाहिलं तर रोशनचं 5 धावा खर्च केल्या आणि त्या गोलंदाजांना मात्र 1 विकेट मिळवली. 2 विकेट जरूर गमावल्या गेल्यात. मात्र समीकरण पाहिलं तर अंतिम षटकामध्ये 6 चेंडू 16ची आवश्यकता. मात्र गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळेल गणेश. फिरकीचा जादूगर हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. तर पुढील 2 टीमला विनंती करतोय, कमिटी टीम आणि आई गावदेवी पिळंजे, टॉससाठी आपण यायचंय. तर जाऊया मैदानाच्या दिशेने, जिथे 6 चेंडूमध्ये 16 धाब्यांची आवश्यकता आहे. देपोली स्पोर्ट देपोली या टीम समोर हे आव्हान असेल, मात्र या आव्हानचं लक्षात घेऊन मात्र पाठलाग करावा लागेल. 6 चेंडू 16ची आवश्यकता. यावेळेस पहिला चेंडू गणेशचा चांगल्या पद्धतीचा राहिला. निर्धाव चेंडू ची सांगता केली गेली. धावसंख्या आपण पाहतोय 6 या अंकावर आहे आणि इथून मात्र 5 चेंडूमध्ये 16ची आवश्यकता. समीकरण फलकावर जरूर मोठं वाटतंय, परंतु मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही उतरता तेव्हा कुठलंही समीकरण मोठं आणि छोटं नसतं. ते तुम्हाला मेहनतीच्या कष्टाच्या जोरावर मात्र मैदानाच्या आतमध्ये करावं लागतं. हे करावं लागेल ह्या बॅटरला मैदानाच्या आतमध्ये. अनिल बॅटर आपण पाहतोय. यावेळेस अजून एक देखणा चेंडू, अजून एक चांगला चेंडू, अजून एक निर्धाव चेंडू निघून जाईल एस्टेटच्या हातामध्ये. ज्या पद्धतीने पाहिलं तर आतापर्यंतचे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते या अंतिम षटकामध्ये. समीकरण असं होतं 6 मध्ये 16, मात्र हे 2 चेंडू निर्धाव पाहायला मिळालेत. गणेश पाटीलला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहे. यावेळेस काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये, पिचिंग यावेळेस खेळपट्टीच्या बाहेर झाली. पंचांनी भूषवलं. हा चेंडू वाईड आहे. एक अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. 9 चेंडू आहे आणि इथून मात्र अतिरिक्त धाव फलकावर जोडली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय फलकावर जाऊन पोहोचेल 7. आता मात्र समीकरण पाहायला मिळतं 4 चेंडू विजयाकरिता 15. 4 चेंडू 15चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. फ्रीडचा फायदा उठवला जाईल का? यावेळेस ऑप्शनचा बाहेरचा चेंडू. पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धावेवर समाधान मानावं लागतं बॅटर अनिलला. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचेल 8. आता मात्र 3 चेंडू विजयाकरिता 14 धाव्यांची आवश्यकता. 3 चेंडू 14चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय जतीन हा बॅटर. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक केला गेला. 1 धाव तर कंप्लीट केली गेली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय का? स्ट्राईक एंडकडे फेकी झाली, ते मात्र चुकी घडली. त्यानंतर मात्र अजून 1 धाव जोडली जाईल फलकावर. एकंदरीत 3 धावा. 4थ्या धावेचा प्रयत्न धोकादायक ठरेल आणि अनिल हा बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. ते मात्र 3 धावा फलकावर जोडल्या जातील. धावसंख्या पाहिली तर इथून 3 धावेने पुढे जाईल 11.
आता मात्र 2 चेंडू 11ची आवश्यकता. एकंदरीत प्रथमेश पाहिलं तर आतापर्यंत 16 चेंडूमध्ये 11 बनवलेत, परंतु 2 चेंडूमध्ये 11 बनवायचे आहेत हे शक्य होऊ शकतंय. ह्या बॅटरने मात्र दोन्ही चेंडू सीमा रेषेच्या बाहेर धाडण्यात यश आले तर मात्र देपोली हा संघ विजय होईल. यावेळेस मात्र अनुभवी गोलंदाज गणेश पाटीलचा हा निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि इथून मात्र हा सामना आपल्या खिशामध्ये टाकण्याचा प्रयत्न करत असताना गणेश पाटीलला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 1 चेंडू 11चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये काही होऊ शकतं. एखादा स्वेर चेंडू मात्र सामन्याची रंगत वाढवू शकतोय. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळला गेलाय. गिरीश आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथं पाहायला मिळालं. एफर्ट चांगले आणि तेच मात्र पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. मात्र विजय होतोय आई गावदेवी साखरोली बी टीम. अभिनंदन. तर विनंती असेल रस्त्यामध्ये जे बाईक आपण पार केल्यात रस्त्यामधल्या इथं येणार स्टेजकडे जो रस्ता येतो त्या रस्त्यातल्या सर्व बाईक बाजूला घ्या, कारण पाहुणे जे आपले बाहेरून पूर्ण दिवस पाहुणे येणार आहेत त्यांना अडथळा निर्माण होऊ नये. अतिशय सुंदर अशी स्पर्धा आहे. या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य करायचं आहे आणि ती स्पर्धा यशस्वी करायची आहे. विनंती असेल ज्या रस्त्यामध्ये आपण बाईक पार केल्यात व्यासपीठाकडे येणारा जो रस्ता आहे तो मोकळा ठेवायचा आहे. आपण जे मान्यवर आपल्याला व्यासपीठाकडे येणार आहेत त्यांचा हा रस्ता आहे तो मोकळा करायचा. ज्या वाहन बाईक आपण पार केल्यात विनंती असेल आपणास की आपण रस्ता मोकळा करायचा आहे. तर आपण तर पुढील मॅचचा टॉस केला जाईल. नंबर पडा विपक्षात पारस्पोर्ट. प्रथम आपण टॉस करणार आहोत. नंबर पडा विपक्षात पारस्पोर्ट. पारस्पोर्ट विरुद्ध नंबरपाडा यांचा टॉस केला जाईल. टॉससाठी आपले अतिथी आपल्याला लाभलेले आहेत देवीदास पाटील यांच्या शुभ हस्ते या सामन्याचा टॉस केला जाईल. आपल्या विनंतीला मान ठेवून देवीदास पाटील वेलात वेल काढून इथं आल्याबद्दल पूर्ण कमिटी मोहन मुकणे, अजय बगले आणि सर्व मंडळी यांच्यातर्फे मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो. देवीदास पाटील, आपण टॉससाठी जायचं आहे. टॉस बॉक्समध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे